भातकुली ते कोल्हापूर या सुमारे 15 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं बांधकाम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. मात्र या रस्त्यावरील सातत्याने सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतोय. धुळीमुळे तूर व कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नुकसान भरपाईची तात्काळ मागणी केली आहे. यासोबतच रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या मातीमिश्रित मुरुम व फ्लाय ॲश याबाबतही शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. या निकृष्ट साहित्यामुळे रस्ता फार काळ टिकणार नाही असा आरोपही करण्यात आलाय. जर शेतकऱ्यांच्या पिकांचं योग्य मूल्यांकन करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात आली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नमस्कार, आपण आलो आज कोलटेक या गावात. कोलटेक ते कोल्हापूर जवळपास 15 किलोमीटरचा हा रस्ता होत आहे. बियाणची अंतर्गत हा रस्ता होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत बोलण्याकरता. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. मला सांगा, हा जो रस्ता चालू आहे जवळपास 15 किलोमीटरचा, याच्यामुळे जे तुमच्या शेतीचं नुकसान होत आहे, आपण काय सांगा? बरोबर आहे. शेतीचं भयंकर प्रमाणात दोन्ही साईडचं नुकसान होत आहे. विशेष करून कपाशी पिकावर जास्त प्रादुर्भाव होत आहे. या रोडवालींनी काय केलं, यामध्ये जो मुरुम आहे आणि तो त्याच्यामध्ये कच्चा मुरुम आहे आणि त्याच्यामध्ये राखेसारखा एक पदार्थ मिसळतात आणि तो मिक्स करतात आणि रोडचं खोदकाम केल्यामुळे जे वाहनाची आवाजावर भरपूर प्रमाणात असल्यामुळे जे रोडलगत जे शेती आहे ते पूर्णपणे त्याच्यावर ते धुळीचा थर बसून कपाशी पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. माझ्या स्वतःच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात असं नुकसान झालं. कपाशीचा जो उत्पन्न जे आहे ते या धुळीमुळे फार कमी प्रमाणात येत आहे. असा या प्रकारे आमचं नुकसान होत आहे. आपण या कंपनीला नुकसान भरपाईचं वगैरे काही मागितलं का? आता शेतकरी माणसाचा विषय कोणता अधिकारी काही दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला हा नाइलाज असतो. आम्हाला हा अन्याय, आमचं नुकसान हे सहन करावं लागत आहे. आपण रस्ता रोखण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही? रस्ता कसा आहे, ते एकंदरीत विकास काम आहे. रस्त्याची आवश्यकता सर्वांना आहे. म्हणून आम्ही एक विधायक काम आले, आम्ही काही विरोध केला नाही. परंतु यांचं हे असंच चाललं तर एक प्रसंगी आम्हाला आंदोलनसुद्धा करावं लागत. कारण या आमच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? कोण आमच्या शेतीमालाचं नुकसानाची भरपाई कोण करून देणार? याची कोणातरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. तर त्या माध्यमातून आमची जे सध्या मागणी जी आहे का नुकसान भरपाईची, ते जर मान्य नाही केले तर आम्ही उद्या भविष्यात आंदोलन उभारू शकतो. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.